पप्पा मुक्काम तेलगाव कामठी यांच्याकडनं 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. खाली कृष्ण भाई केवढा वरती कसा गेला. हा चैतन्य अरे बघा सारखा करणं भाऊ. हा ठीक आहे. चैतन्य भाऊ मिनविले यांच्याकडून आमच्या ढोलक मास्टरला 200 रुपये सपोर्ट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी. हा त्याचप्रमाणे शाहीर घनश्याम राऊत मुक्काम छत्रापूर यांच्याकडून 101 रुपयाचा प्राइज मिळाले. धन्यवाद. त्याचप्रमाणे अरविंदजी शेंद्रे मुक्काम छत्रापूर दलाल यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. एकदम माईक वर तर काल जमत नाही. हॅलो दावडा करंट मारते. मन्नाथ खेडी काय मन्नाथ खेडी घ्या ना मिलमिले भाऊ यांच्याकडून आमच्या ढोलक मास्टरला 200 रुपयाचा सपोर्ट मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी. धन्यवाद. मन्नत खेडी वाले राष्ट्रीय आधार कला पथक शाखा परसोडी राष्ट्रीय निळा निशान शाहीर मानिक मोहन जी यांच्याकडून 100 रुपये सपोर्ट पार्टी आभारी. धन्यवाद. पुरा आणि हातात घे जो ग तंबोरा. हा चुंगनंग नंग 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 कसा एक वेळा चंगनंग नंग नंग नंग. राहू दे बाई तेवढा चोंगनोंग नोंग नाही करा. चोंक्याचा तार सुटते. चोंगऱ्याचा तार सुटते. बाई म्हणते हातात धरून पाय म्हणते माझा सीधा जाणारा आहे. हा हातात धरून पाहू तू एखाद्या हातात धरून पाहू मी. अरे म्हणायचं आहे की शाहीर साहेब चंद्राला ताऱ्याची साथ आहे. हा म्हणजे सूरजचा झटका किती लागते तो पाय म्हणते. ताऱ्याची साथ आहे आणि तुझ्या शायरीला सुरमाची मात आहे. चंद्राला ताऱ्याची साथ आहे. शायरीला सुरमाची मात आहे. अरे तू काय माझ्यावर झटका मारशील. तू काय माझ्यावर झटका मारशील. तुझा तर पुरा वाकलेला माल आहे. पुरा वाकलेला माल आहे. म्हणजे अज्ञानाचं तुझं वाकलेलं सगळं हे आहे शरीर. आणि म्हणून मला म्हणायचं आहे आणि तू पुढून घे जो पुरा हातात घेतो तो मला. आणि पुन्हा माझ्या नऱ्यातलं तेल काढून म्हणते घालतो मी कुचाडून म्हणते. हे नऱ्यात तेल आहे का पाहिलंच का पहिलं आटला ये गाड्या नऱ्यात तेल पाहिजे म्हणून हो जेवण नवीन पोपट. अरे आवड मला ज्याच्या मी त्याला चारला. नवीन पोपट हा
नाही विसरला घरी, बंडीला नरा नाही विसरला घरी, अरे तेलासाठी बंडी याची किरकिर करी. अरे 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 खरंच याचा आवाज नाही भाऊ, खरं सांगतो इमानदारीनं, पब्लिकच्या मनात साऊंड तसा पाहिजे हो. अरे बंडीला न माझा आवाज मलाच येत नाही तरी म्हणा लागते, बंडीला नरा नाही विसरला घरी, आणि तेलासाठी बंडी याची किरकिर करी. बरोबर आहे. अरे स्वतःची नसता भाड्याची होती, अरे स्वतःची नसता भाड्याची होती, आजकूर भोवडीले टाकावत, आणि आजकूर भोवडीले टाकावत, आणि हा नीलचा सूरज, आणि हा नीलचा सूरज हा माझ्या तेलानं माखवते. खंडाळ्याचा सूरज हा नीलच खंडाळ्याचा सूरज माझ्या तेलानं माखवते. खंडाळ्याचा सूरज माझ्या तेलानं माखवते. आता काय माखवते? जेव्हा शाहीर साहेब करत बोलत नाही तर मी सुद्धा करत बोलणार नाही नाही नाही. माझं ज्ञानाचं तेल आहे, याची अज्ञानाची भोवरी आहे. याची माझं ज्ञानाचं तेल, याची अज्ञानाची भोवरी किरकिर किरकिर करते, आणि माझं ज्ञानाचं तेल घेऊन आपली भोवरी माखवते. हा अशी गोष्ट आहे. शाहीर साहेब वाईट बोलला नाही. पुन्हा शाहीर साहेबांचं म्हणणं काय आहे? काय आहे? बाई म्हणते माझ्या बांधीची पार फुटली, अर्धा रात्री माझी मोटर उठली म्हणते. हा हिच्या बांधीची पार फुटली ना, अर्धा रात्रीची मोटर उठली म्हणते. माझी मोटर उठली, तुझी मोटर अगं म्हणून म्हणायचं हो अशी लाजू नको बाई, अरे घाई करू नको ताई, हो बाई ग, बाई ग, बाई ग, अरे अशी लाजू नको बाई, क्या बात है? अरे घाई करू नको ताई, आता करू न शिंगार साजा, अरे आज येणार ग, येणार ग, येणार ग तुझा मोटर उठली म्हणते. अरे याचे नट बोंड ढिले, अरे याची फिटिंग सारी हाले, कशी आले? लपड 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 राहू दे बाई, मोटर पेटून जाईल. अरे याचे नट बोंड ढिले, अरे याची फिटिंग सारी हाले, हो अन याची मोटरचा उठत नाही, याची मोटर फिटिंगच नाही आहे. हो याचे नट बोल्ट फिटिंग उठ्यात हालतच राहतात जेव्हा तेव्हा. अरे याचे नट बोल्ट ढिले, याचे नट बोल्ट ढिले, याची फिटिंग सारी हाले, याची मोटरच उठत नाही, अरे याची मोटरच उठत नाही. किती हलवा असं ते घुमवतो मशीन चक्री तरी उठत नाही. आणि याचा पाईप हा म्हणते माझा पाईप गेला, हिच्या बांधीची पार फुटली म्हणते. अरे बापा रे. 300ची याची लाईन आणि 3 फेजची लाईन होती, 1 फेज गेला तर 2 फेज वर काय होणार आहे याचं? काही नाही. ए भाऊ 3 फेज मजबूत पाहिजे. हा तर बांधीमध्ये पाईप जाते म्हणते, बांधीची पार फुटली माझ्या पाईपानं म्हणते. का सांगतेस की नाही ठोकणार बातम्या? पण 1 फेज गेला आणि 2 फेज न कशी मोटर उठणार आहे? सांग बरं. काही उगाच येणार देणार परसाने फुलं लावते. बरोबर आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे याचे नट बोल्ट ढिले,
नाही आणि याचा पाईप पाईप पाणीच फेकत नाही पाईप पाणीच फेकत नाही याचा पाईप याचा विकार का याचा विकाराचा पाईप आहे माझ्या बाबा याच्या विकाराच्या पाईपाला छिद्र पडलेले आहेत याच्या पाईपाला विकाराचे छिद्र पडलेले आहेत आणि त्या छिद्रातून पाणी काही फेकत नाही आणि म्हणून माणसाला शाळी सुरवायची पहिल्या माणसाच्या अंगातून विकार बाहेर काढावे लागते त्या पाईपाचे विकार बाहेर काढा छिद्राचे आणि नंतर आपला पाईप घुसवा देतो मोड पाणीमध्ये म्हणून म्हणायचं अरे याचे नट्ट बोल्ट ढिले फिटिंग सारे हाले याची मोटरच उठत नाही आणि याचा पाईप पाणीच फेकत नाही पाईप कोणता सांगितला तुझ्या पाईपाला छिद्र पडल्यात विकाराचे शाहीर साहेब वाईट बोलणार नाही अपशब्द काढणार नाही कारण माझ्या जातीच्या बाई इथे बसलेले आहे आणि हे तुम्ही काय माझी परकिना तुम्ही माझे माय बाप आहात कारण वाया शायरी केल्यानं शायरी नाथ माझे माय बाप आहोत बोला त्याचा अर्थ करून दाखवा त्याला शायरी म्हटलं जाईल शाहीर साहेब म्हणते बाई ये कसम है मेरी माँ की तुले पलटवल्याशिवाय राहणार नाही किती वेळा पलटवशील का तू आणि मला काय फुसफटाला समजून दिलास तू तुला असा सोलटवीन का नाही तू पलटवशील का म्हणून म्हणायचं आहे की नखरा नको करू तुला चांगलीच चापी नखरा नको करू तुला चांगलीच चापी आणि बिनकामाचा होशील तुझ्या सेंडाच कापी कायचा सेंडाव जिभेचा सेंडाव असा म्हणजे बोलता नाही आलं पाहिजे जिभेचा सेंडा कापीन का ज्या जिभेनं तुम्हाला कोणाला अपशब्द काय तर नको यायला पाहिजे हे शेंडा ते फालतू नको समजू आणि म्हणून म्हणायचं आहे ये कसम मेरी माँ की है अरे ये कसम भी मेरे बाप के है मैंने अपनी माँ का दूध पी हूँ समझा का म्हणून म्हणायचं अरे रंगों में रंग है तो हम भी कच्चे गुरु के चले नहीं रंगों में रंग है तो हम भी कच्चे गुरु के चले रहे अरे फौलाद है सीने में मिट्टी के हम फाड़ देंगे बीच में से तुम्हें फाड़ देंगे बीच में से तुम्हें क्योंकि हम भी कोई गांड भड़वे की औलाद नहीं हम भी कोई गांड भड़वे की औलाद नहीं क्यों क्योंकि हमसे टक्कर लेना इतना आसान काम नहीं हमसे टक्कर लेना इतना आसान काम नहीं और ये परशुराम का खून है कोई पतला पानी नहीं तुम भी शायद ब्रह्मा की लाला हो तो ये भी शायद परशुराम की बेटी है परशुराम की बेटी है और अच्छे को धोती है समझेगा अकेली नीलेश्वर की शेरनी कापी है समझेगा मनोज हमसे टक्कर लेना इतना आसान काम नहीं हमसे टक्कर लेना इतना आसान काम नहीं और ये परशुराम का खून है कोई पतला पानी नहीं कार कुछ कहे तो सीना फाड़ देंगे हम कार कुछ कहे तो सीना फाड़ देंगे हम अरे लोग तो मुर्दा गाड़ते हैं लोग तो मुर्दा गाड़ते हैं तुम्हें तो जिंदा गाड़ देंगे हम तुम्हें तो जिंदा गाड़ देंगे हम वो भी कैसे ज्ञान के ताकत से आलतू फालतू वार से नहीं हाँ ये कलंगी का शेर बाप जिंदा है मनते है मी कौन हो मी उंदीर हो का उंदीर ये भी शहर में है नीले निशान के किसी के बाप से ना डरने वाली हाँ रखते तो बात करते हैं पानी छान छान के पीते हैं ये सुरमा का राज है भाई अरे झुकाती है मगर झुकती नहीं या विचारार्थी घनश्यामची धेर कर नांदा गोमुख याच्यामुळे 100 वेळा प्रमाण आलेला आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे आई वडिलाचा पत्ता माहित नाही म्हणलं म्हणजे तो मुलगा कोण तो बाप कोण का सांगितलं फक्त तोंडाची मुजरी पडपड 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 केला हातात घ्यायचं तंबरानं उपडून घ्यायचं पुरा खस एवढा चंगनंग नंग 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 दिलीप भाऊ
आमच्या ढोलक बसला पुन्हा 200 रुपये सफर मिळालेले आहे पाड्यावर या. म्हणून काय म्हणायचं आहे शायर साहेब म्हणते ना भाई मैं भी कम नाही हूँ तर मी पण कम नाही आहे समजलं काय ऐका माझं गाणं सांगते हो हो मस्त जवानी तेरी मुझको पागल कर गई रे जानवर नहीं मरते नहीं शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते और किसी के सांप से कोई इंसान नहीं मरते शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते और किसी के सांप से कोई इंसान नहीं मरते होंगे आप कलंगी के बहुत बड़े बासिंदे शाही सूरज जी नौकर होंगे आप कलंगी के बहुत बड़े बासिंदे शाही सूरज जी नौकर अरे ये भी सुरमा नीले निशान की पहचान है ये सुरमा भी नीले निशान की पहचान है अरे हम भी किसी के बाप से नहीं डरते मेरी जान मेरी जान हटा सावन की घटा बत्ती मुझा नहीं डरते हम किसी के बाप से रखते हैं तो बात करते हैं बिल्कुल अभी के अभी आओ अरे बात अरे तू है शाहिर कलंगी का तो मैं भी कम नहीं रे ठीक आहे भासाजी यांच्याकडून 50 रुपये सबरुपये पाड्यावर आहे. हा राहुल भाऊ पोपळे यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. स्वर्गीय श्री दौलतरावजी
ठोंबरे यांच्याकडून सप्लिमेंट 100 रुपये झालेला आहे, म्हणजे याच्या स्मृतीप्रित्यर्थ 100 रुपये सप्लिमेंट. तसेच आमचे लाडके गुरुजी आमच्या पार्टीचे आरमानशान की ज्यांच्या आम्हाला वेळोवेळी मदत असते त्यांच्याकडून 200 रुपये सप्लिमेंट या गीतावर दिलेला आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, हा ढेकनजी काटोले, ढेकनजी काटोले मुक्काम घोटी यांच्याकडनं 500 रुपयाची भेट मिळाली. 50 रुपये नगदी, 450 उधारी. अरे नाम सोनाबाई हातात हाती कतलाचा वाडा, नाव सोनाबाई हाती कतलाचा वाडा. आणि असेल म्हणलं मस्त हा कलंगीचा चेला, असेल म्हणलं मस्त हा कलंगीचा चेला. पण हा निघाला पुरा बुड्डीचा बालवाला, हा निघाला पुरा बुड्डीचा बालवाला. भाई माफी मांगने नहीं जाऊंगा, मैं भी शेर जिंदा हूँ, तुझे पलटवल्याशिवाय राहणार नाही. हो दादा पलटाव, मी बी पाहिजे तुझी किती आहे ते ताकद ते. समजलं का, मी कोणाला हार मानणाऱ्या मधून नाही आहे. लाख कर चतुर आहे मगर समुद्र कभी सूख नहीं सकता, लाख कर चतुर है मगर समुद्र कभी सूख नहीं सकता. और इस शेरनी के आगे कोई भाग नहीं सकता. अरे हद में रहा तो उसे सलाम कर देंगे, हद में रहा तो उसे सलाम कर देंगे, नहीं तो इस भरी महफिल में तुम्हारे सर के बाल नीलाम कर देंगे, तुम्हारे सर के बाल नीलाम कर देंगे. वो भी ज्ञान की ताकत से, आलतू फालतू वार से नहीं. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे, इंजेक्शन देतो शायरीचं. दामोदर बनसोड पाटील हेटी, दामोदर बनसोड पाटील हेटी कारंजा, हेटी कुंडी यांच्याकडून या गीतावरती 500 रुपये सप्लिमेंट मिळालेला आहे. मी आणि माझी पाटील यांच्या आभारी आहे. हो एवढ्या ठीक आहे. हा आमचे काकाश्री बहादुला कलंगी शाखेचे शाहीर आमचे गुरुतुल्य आमचे काकाश्री बहादुला काकाजी गराडे यांच्याकडनं या आपल्या देखीला त्यांची कलेची पारख करून 200 रुपये सप्लिमेंट आलेला आहे. मी आणि माझी पाटील यांचे खूप खूप धन्यवाद. काकाचे पैसे वापस कर, बिचारा काका पहिलेच भोकला आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे जैसा रोगी वैसा दवा देना हम भी जानते हैं और रंग
गिराओ गिराओ। माफी मांगने तुम्हारे पास नहीं आऊंगा, मैं भी नहीं आऊंगी। नाही। हो माफी मागायला कवा येऊन जेव्हा आमचं काही चुकल तेव्हा आणि येईन ना तुझ्या घरी बहीण या नात्याने येईन, मेहून बहीण या नात्याने येईन, समजलं काय? आणि तुला बी माझ्या घरी यायला लागल पण या स्टेजवर नाही। हो आणि म्हणून म्हणायचं की मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरले काका नोटा, मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरले काका नोटा। आणि घरोघरी भीक मागताना पाहिली मी हातात धरून वाटा, क्षण भंगूर आहे ही काय एवढा नको मातो, क्षण भंगूर आहे ही काय एवढा नको मातो, जाणार एक दिवस वाया आग नको मुतो। हा समजलं काय? आग नाही मुतावं माणसानं, म्हणजे कशी अज्ञानाची बरं अज्ञानाची नाही। ज्ञान म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये परिपूर्ण असताना गर्वाची आग नाही मुतावची माणसानं। माहिती आहे की गर्वाचे घर कधी खाली गेल्याशिवाय राहत नाही। जेवढा धनक्यात गोटा वरती भेटते त्याला डबल पावर आणि गोटा खाली येतो माझे माय बाप हो। म्हणून हे एक गोटा जेव्हा आपण दुसऱ्याकडे दाखवतो तर 4 गोटा आपल्याकडे असतात, याचा विचार करायचा। आणि म्हणून समोर काय म्हणायचं आहे, हरवून जाते पण रडत जात नाही। म्हणून म्हणायचं आहे शाहीर है नीले निशान के पीछे हटते नहीं बगावत हम करते नहीं है, आगे बढ़ते नहीं पाखंडी हम खाते नहीं डांस लगते रे, पाखंडी हम खाते नहीं डांस लगते रे। तू कुछ मेरा बिगाड़ सके तुझमें दम नहीं रे, 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 तुझमें दम नहीं रे। तू है शाही कलेंगे तो मैं भी कम नहीं रे, तू है शाही कलेंगे तो मैं भी कम नहीं रे। तू कुछ मेरा बिगाड़ सके तुझमें दम नहीं रे, तू है शाही कलेंगे तो मैं भी कम नहीं रे। तू कुछ मेरा बिगाड़ सके तुझमें दम नहीं रे, 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 तुझमें दम नहीं रे। मराठा ये दोस्त तेरा होश फरामोश किधर है? किधर है? ये दोस्त तेरा होश फरामोश किधर है? और रात को पकड़े गए थे वो खरगोश किधर है? अरे सुबह पकाए थे अंडे वो भी रह गए कच्चे, कच्चे। सुबह पकाए थे अंडे वो भी रह गए कच्चे, और सब गाने वाले मर गए, और सब गाने वाले मर गए, और कई कई उल्लू के पट्टे बच गए, कई कई उल्लू के पट्टे बच गए। आता शायर साहब तुम्ही म्हणा मला म्हणा नाही 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 नाही, तुमचं गायन तर सुपर आहे हो शायर साहेब, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही उल्लू नाही आहे, बिलकुल नाही। तुमच्या गायनात महत्व आहे, तुमचा स्वभाव सुंदर आहे, तुमची शायरी सुंदर आहे, मी मानेन। एवढ्या वयामध्ये ज्या शायरांनी तरक्की केलेली आहे, अपशब्दाची शायरी नाही, माझे माय बाबा व्हाया शायरी करत नाही, आणि बोलते त्याचा अर्थ करून दाखवते त्याला म्हणतात शायरी। नाही तर काही काही शायरा ढोर शायरी ढोर। हो हे बापा बापा तू अशी केलीस, तू तशी केलीस, हा आणि एखाद्याला बाईला भोसडी म्हणायचं, मग तिला काय बाबा काय 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 बायची जे तुझं नातं
त्या पद्धतीतला हा शाहीर नाही माझे मायबापावर सुरज शाहीर. एवढं शाळेमध्ये खूप चांगला त्याचे संस्कार आहेत माने त्याच्या शाहिरीला. आणि म्हणून मला शेवटच्या काळात काय म्हणायचं आहे, बाशिंदी निर्निशांची शेरणी. आणि म्हणा हो 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 गुरु किसी से डरते नहीं थे. आते उनका मेरे सर पे आए भरते नहीं थे. शायर सुरमा गुरु का नाम रोशन कर दे रे. शायर सुरमा गुरु का नाम रोशन कर दे रे. कुछ मेरा बिगाड़ सके तुझ में दम नहीं रे. 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 तू है शायर कलंगिया तो मैं भी गम नहीं रे. तू है शायर कलंगिया तो मैं भी गम नहीं रे. तुझ मेरा उखाड़ के कराई में दम नहीं रे. तू है शायर कलंगिया तो मैं भी गम नहीं रे. कुछ मेरा बिगाड़ से कराई जो दम नहीं रे. तुझ में 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 दम नहीं रे. एक गणपतरावजी मिलमिले गुरुजी यांच्याकडून 100 पैशाप्रमाणे या गीतावरती आलेला आहे. दिलीप बलकी यांच्याकडून सुद्धा 100 पैशाप्रमाणे मियानाजी पाटील यांचे खूप खूप धन्यवाद. एक भीमगीताचे आपण आलेले आहे सदर करते.